आरजी भोईर यांचा सुद्धा आपण या ठिकाणी आपण यथोचित सत्कार करूयात, ज्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं खूप चांगलं गुणलेखन केलं, स्टॅटिस्टिशियनची भूमिका पार पाडली। केतनजी धुळे यांच्या शुभ हस्ते आपण या गुणी खऱ्या अर्थाने व्यक्तीचं यथोचित मान सन्मान करूयात, सत्कार करूयात। संदेशजी गावडे यांच्या संतोषजी गावडे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान केला जातोय। धन्यवाद, आपलं सुद्धा योगदान फार महत्त्वाचं आहे। अगदी त्याच वेळेला विशाल बाबर यूट्यूब वाले आपले अर्थात स्टार टेनिस क्रिकेटचे करता करविते यांना सुद्धा आपण विनंती करतोय, या आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल, सत्कार केला जाणार आहे। सर्व स्वयंसेवकांना या ठिकाणी विनंती असेल की आपण स्टेजच्या दिशेने पाचारण करायचे। सर्व स्वयंसेवक, सर्व सदस्य, जय भवानी क्रिकेट संघ अरवंद यांचे अर्थात सर्व स्वयंसेवकांनी खेळाडूंना, सदस्यांना विनंती आहे की आपण यायचंय। त्याचप्रमाणे पंच मंदार राणे यांचा सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार करणार आहोत। दिगंबरजी मोडक यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते मंदारजी राणे यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात, सत्कार करूयात। पंच हरीश कराळे यांचा सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत। मंगेशजी मोडक यांच्या शुभ हस्ते हरीशजी कराळे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार करूयात। तसेच आजच्या दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी जे समालोचक लाभले होते, आकाशजी मांजरेकर सर जे डोंबिवलीवरून आलेत, नक्कीच त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी दिगंबरजी मोडक यांच्या शुभ हस्ते केला जाईल। नक्कीच आमचे या ठिकाणी तसेच आमचे नामदेवजी धुले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्याची मी विनंती करतोय। समीर ठाकरे यांच्या शुभ हस्ते नामदेवजी धुले यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात यावे। आमचे मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सागरजी धुले यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल। विनंती असेल सागरजी धुले आपण सुद्धा यायचे। वळूयात फायनल मॅचचं मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे। बघा, फायनलची मॅन ऑफ द मॅच फार महत्त्वाची असते, कारण आपल्याला ते विजेतेपद मिळवून देणारी ही मॅच असते। मग अशा वेळेला ही मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जाणार आहे। चला, वरई संघ जे विजेते संघ आहेत, बारणे संघ आणि अगदी त्याच वेळेला काटरंग संघ, वरसी संघ, चारी संघ या आपण मुख्य व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे। चला, चारी संघांना परत आपण विनंती करूयात, बारणे संघ, काटरंग संघ, वरई संघ, चला आपण व्यासपीठाच्या दिशेने लगेच या। बक्षीस समारंभ कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत। व्यासपीठावरती आपण पाहतोय जे क्रिकेटचं भविष्य आहे, अगदी त्याच वेळेला अरवंद गावाचं भविष्य असणार आहे। मग कोणी शिक्षक होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी डॉक्टर होईल, मात्र या मंडळींचं अर्थात जय भवानी क्रिकेट संघ अरवंदचं भविष्य आज आपल्या समोर स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत, किंबहुना सत्कार करणार आहोत, कारण त्यांनी स्वयंसेवकाची भूमिका या स्पर्धेसाठी 4ही दिवस चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेली आपण पाहतोय।
उद्याचं भविष्य खऱ्या अर्थानं कोणी ॲडव्होकेट होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी नेता होईल, कोणी अभिनेता होईल, मात्र खऱ्या अर्थानं त्यांची भूमिका फार महत्त्वाची होती. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खऱ्या अर्थानं आपण त्यांना देऊयात शुभेच्छा. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो यांच्यासाठी. एक कमालीची खऱ्या अर्थानं कामगिरी या सगळ्यांच्या बाजूने आपण पाहतोय आणि आज त्यांचा जो सत्कार आहे ना, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल, त्यांचा आत्मविश्वास वाढवून देणारा असणार आहे. रमेश धुले कंटामुक्त अध्यक्ष माननीय सरपंच त्याचं काय 1111 सन्मान्य रमेशजी धुळे साहेब तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडून अर्थात जय भवानी क्रिकेट संघ अरवंद यांना 1100 रुपयांचं या ठिकाणी देणगी आली आहे. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी धन्यवाद देऊयात. ही क्रिकेटची स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी जय भवानी क्रिकेट संघ अरवंद यांच्या सर्व सदस्यांचं, सर्व खेळाडूंचं खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद देऊयात. प्रत्येक गावातील व्यक्तीचं खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद देऊयात. त्या प्रत्येक आईचं धन्यवाद देऊयात ज्यांनी आपल्या मुलाला ग्राउंडवरती खेळायला पाठवलं. त्या प्रत्येक बहिणीचं खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात ज्यांनी आपल्या खेळाडूंना किंबहुना आपल्या गावातील व्यक्तींना प्रोत्साहन केलंय. इथे उभे राहा ना, चालू मध्ये करून टाकू, लिहायची गरज नाही, चालू मध्ये जाऊन टाकू. सन्मान्य दिलीपजी धुळे आणि सन्मान्य प्रशांतजी धुळे यांच्याकडनं 1,000 रुपयांची खऱ्या अर्थानं पाणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलंय. जे काही 4 दिवस पाणी लागलं पिण्याची पाणी ते त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्यांचं सुद्धा खऱ्या अर्थानं पाणी ही जीवन आहे आणि मग अशा वेळेला तुमचं योगदान सुद्धा फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद साहेब.
वळीत या स्पर्धेतील अर्थात लगातारचे 3 षटकार ज्याने खेचले होते, पहिले 3 अर्थात आपण पाहिलं षटकारांची हॅट्रिक ज्याने केली अशांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. जय भवानी क्रिकेट संघ अरवंद आयोजित आमदार चषक 2023 मध्ये षटकार हॅट्रिक हे पारितोषिक या ठिकाणी आहे. अर्थात अरवंद संघाचा हा खेळाडू आहे ज्याने चांगली कामगिरी केली, संघाला गरज होती अशा वेळेला इनिंग जरूर केली. अक्षय ठरतोय या स्पर्धेतील अर्थात षटकार हॅट्रिक या पारितोषिक कॅटेगरी मधील अर्थातच विजेता. अक्षय या आपण त्वरित आपलं पारितोषिक या ठिकाणी घ्यायचं. अक्षय गावडे आपण पाहतोय, अरवंद गावचा हा खेळाडू अक्षय या ठिकाणी आहे. चला थोडंसं धावत पळत या. बक्षीस समारंभ कार्यक्रम या ठिकाणी जरूर सुरू आहे. चांगला खेळ त्याच्या बाजूने झालेला आपण पाहतोय. अर्थात षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी आपण त्याने केलेली आपण पाहतोय. बघा दुखापतग्रस्त आहे मात्र क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्याचं खऱ्या अर्थानं अविरत पाहायला मिळतं. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार करतोय. त्यानंतर चौकार हॅट्रिक या कॅटेगरीमधलं पारितोषिक, पहिली चौकार हॅट्रिक ज्यांनी संपादन केली बारणे संघ. बघा या स्पर्धेमध्ये पारितोषिक देत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपला पहिला नंबर आलाय, दुसरा नंबर आलाय, अशा पद्धतीची पारितोषिके नाही दिली जात आहेत. पर्सनल प्राइजेस आहेत. पर्सनल प्राइजेस हे आपल्या परफॉर्मन्सला लक्षात घेतल्यानंतर इव्हॅल्युएट केल्यानंतरच दिले जात आहेत. त्यामुळे हायेस्ट स्कोर ज्याचा असेल, मग ती विकेटमध्ये असू देत, मग ती फलंदाजीमध्ये असू देत, त्या बळावरती दिले जात आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज या कॅटेगरीचं पारितोषिक देत असताना लक्षात येते की ज्याने वैयक्तिक 93 धावसंख्येची खेळी केली, 39 चेंडूंचा सामना केला, बारणे संघाचा हा खेळाडू जगदीश धुळे ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाचा मानकरी. काय कमालीचा खेळ त्याने दाखवून दिला, आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं होतं आणि त्यानंतर मात्र अजिबात मागे वळून पाहिलं नाही, चांगली कामगिरी केली. सन्मान्य काशीरामजी मोडक, मारुतीजी मोडक, पंढरीनाथजी धुळे साहेब, बबनजी मोडक साहेब आणि अनंतजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. अर्थात फलंदाज जगदीश धुळे याला मालिकावीर पारितोषिक थोडंसं का होईना आपण होल्डवरती ठेवूयात, गुलदस्त्यात ठेवूयात. वळूयात या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिकाकडे.
ज्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. थोडंसं का होईना शेवटला चुका घडल्या. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थात वरोसे संघ. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया वरोसे संघाचं. चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांनी दाखवून दिलाय. या स्पर्धेमध्ये सर्वांची मनं जिंकली गेली. जय भवानी क्रिकेट संघ अरवंद आयोजित आमदार चषक 2023 मध्ये पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. काही कमालीचा खेळ त्यांच्या बाजूने झालेला आपण पाहतोय. सन्मान्य रामदासजी मोडक यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आणि कॅश प्राइज या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. सन्मान्य रामदासजी मोडक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करतो आहोत. अर्थातच वरोसे संघाला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरतोय. कमालीचा खेळ त्यांच्या बाजूने झालेला आपण पाहतोय. स्क्रीनवरती आपण पाहतोय स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह या ठिकाणी प्रक्षेपित केली गेली आणि कमालीचं भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर वळूया तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय बारणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तृतीय क्रमांकाचं मानकरी ठरतोय. मी या ठिकाणी विनंती करणार आहे सन्मान्य सुरेशजी फराट साहेब सरपंच यांना या ठिकाणी विनंती करते आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करायचं आहे. बारणे संघ एक कमालीचा खेळ त्यांनी करून दाखवला. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करून दाखवला. प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारली गेली. शेवटी चुका झाल्या मात्र त्या चुकांना सावरत पुढच्या फेरीमध्ये पुढच्या स्पर्धेमध्ये नवीन उमेदीमध्ये उतरतील अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. दरम्यान या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. अर्थात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण जर बघितलं ना असा एक संघ आला ज्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आज दिवसभर चांगली कामगिरी केली. काटरंग संघ ठरतोय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं मानकरी. खोपोली विभागातील हा संघ आहे मात्र आज कर्जत विभागामध्ये येऊन आपली छाप सोडली आणि चांगला खेळ या ठिकाणी प्रदर्शित केलेला आपण पाहतोय. सन्मान्य सुनीलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि कॅश प्राइज देऊन या संघाला या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं सन्मान्य सुनीलजी ठाकूर यांच्याकडून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक हे पारितोषिक या ठिकाणी आपल्याला दिलं गेलेलं आपण पाहतोय. त्यामुळे हे चषक त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालंय. मात्र डीजे मास्टर थोडंसं आवाज कमी करूयात. अर्थात मालिकावीर पारितोषिक देण्यापूर्वी 2 मिनिटं फक्त सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. जय भवानी क्रिकेट संघ अरवंद यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. ज्या प्रकारचं आयोजन त्यांच्या बाजूने केलंय या स्पर्धेतील पहिलं वर्ष आहे त्यांचं आणि ज्या पद्धतीचं आयोजन केलंय ज्या पद्धतीचे शिस्त पालन केलं गेलंय गावाची एकात्मता काय असते हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक करूयात. कंजूशी नको पुनश्च एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो या आयोजकांसाठी. ज्या पद्धतीचं आयोजन केलंय कोणालाही वाटणार नाही की ही छोटी क्रिकेटची स्पर्धा होती. एक भव्य दिव्य अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मग ते सन्मान्य अनिलजी असू देत त्यांचे सर्व सहकारी असू देत त्यांच्या माध्यमातून खूप मोठं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. सर्व मान्यवर खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती सुद्धा फार महत्त्वाची. मोलाचं सहकार्य या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी डीजे वाल्यापासून अंपायर पर्यंत प्रत्येकाची योग्य ती काळजी घेतली गेली. योग्य ते नियोजन या ठिकाणी केलं गेलं. त्यामुळे त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार करूयात आणि वळूयात या स्पर्धेतील मॅन ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर या पारितोषिक कॅटेगरीकडे. बघा या मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यापूर्वी ना मला माहिती आहे सर्वांचं लक्ष आवाजाकडे आहे की कोणाला पारितोषिक दिलं जाईल. मात्र 2 खेळाडू या शर्यतीमध्ये होते. मात्र या शर्यतीमध्ये ज्याच्या फिगर्स चांगल्या आहेत ज्याची आकडेवारी चांगली आहे अशाच खेळाडूला आपण या ठिकाणी मालिकावीर पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत.
बघा 2 रेसमध्ये खेळाडू कोण होते त्यांची नावं सुद्धा आपण थोडंसं ट्रान्सपरन्सी पारदर्शीपणा मेंटेन ठेवूयात. जगदीश धुळे आपण पाहिलं 93 धावा होत्या, 1 विकेट संपादन केली होती. आणि आणखीन एक खेळाडू होता ज्याने 105 धावा केल्या, 2 विकेट संपादन केल्या, असा नन अदर दॅन अजिंक्य दर्गे ठरतोय या स्पर्धेतील मालिकावीर पारितोषिकाचा मानकरी. काटरंग संघाचा खेळाडू सलामवीर म्हणून आला आणि चांगली कामगिरी केली. सन्मान्य समीरजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते अर्थात हे पारितोषिक दिलं जाईल. सलग आपण पाहिलं ना तर 4 मॅचेसमध्ये नॉट आऊट राहिला, 5व्या मॅचमध्ये तो आऊट झाला आणि त्यानंतर थोडीशी का होईना कॅल्क्युलेशन कमी झालं, आपल्या संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र यापुढे एक शिकवण असेल की आपली विकेट किती महत्त्वाची आहे हे त्याला सुद्धा आज कळलं असणार आहे. जय भवानी क्रिकेट संघ अरवंद आयोजित आमदार चषक 2023मध्ये मॅन ऑफ द मॅच अर्थात मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून अजिंक्य दर्गे या खेळाडूचा आपण गुणगौरव करतोय. व्हेरी वेल प्लेड. ओळीत या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकऱ्याकडे अर्थात जय हनुमान वरई संघ ज्यांनी फायनलमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी केली, चांगल्या बलाढ्य संघाला अर्थातच आपण पाहिलं काटरंगसारख्या खोपोलीच्या संघाला पराभूत केलं आणि फायनलमध्ये सुवर्ण अक्षराने नाव नोंदवलं गेलं. जय भवानी क्रिकेट संघ अरवंद आयोजित आमदार चषक 2023मध्ये अर्थातच प्रथम क्रमांकाचा मानकरी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. जय हनुमान वरई संघाला चला लवकर यायचंय. सन्मान्य विश्वजित थोरवे अर्थात आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व पप्पू शेठ यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करते. सर्व मान्यवरांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वितरित करूयात. काय कमालीचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. बघा आपण नितीनजी झांजे साहेब हे या ठिकाणी उपलब्ध आहेत. सन्मान्य महेंद्रजी थोरवे साहेब यांचे निकटवर्तीय जवळचे सहकारी म्हणून सुद्धा त्यांची भूमिका नेहमी असते. त्यांची सुद्धा उपस्थिती फार महत्त्वाची आहे. जय हनुमान क्रिकेट संघ अरवंद आयोजित आमदार चषक 2023चा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्याला सापडलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. या क्रिकेट स्पर्धेसाठी एक कमालीचं आयोजन, शिस्तबद्ध नियोजन आपल्याला पाहायला मिळालंय आणि ज्या पद्धतीची स्पर्धा पाहिली ना ती खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र पाहायला मिळाले. ही क्रिकेटची स्पर्धा अविरतपणे भविष्यामध्ये पुढे चालू राहू देत अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. विजयी झालेला संघ नेहमी सरावाचा संघ आहे, अर्थात नेहमी जिद्द चिकाटी या बळावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आयोजकांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. आणि ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी समाप्त झाली. या ठिकाणी आपण घोषणा करूयात. तत्पूर्वी सर्व खेळाडूंना आपण विनंती करूयात की आपण या आयोजकांसमवेत मान्यवरांसमवेत आपण थोडेसे छायाचित्र घेऊयात. हे आठवण आपण सोशल मीडियावरती थोडीशी ठेवूयात म्हणजे जेणेकरून जय भवानी क्रिकेट संघ अरवंद आयोजित आमदार चषक 2023 आपल्या सर्वांच्या नेहमीच आठवणीत राहील. आणि ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी समाप्त झाली अशी मी घोषणा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दादा ते कुठून जाणार आहे? अर्धा 1 तास जाईल पक्का. राजा कुठून जाणार तू? जाणार कुठे? दादा अण्णा सर्वांचं केलंय. कोण राहिला कोण राहिला कोण राहिला असेल तेवढे. हे प्रमोद काय बोलतो मला? जय भवानी क्रिकेट संघ अरवंद आयोजित आमदार चषक 2023मध्ये अनावधानाने चुकून कोणाचाही मान सन्मान सत्कार करणं राहिला असेल तर मोठ्या मनाने खऱ्या अर्थानं आम्हाला माफ करा.